मित्रांनो, काल आपण हे कागद टाकले होते पहा. हे आता पूर्ण आपलं ब्रूडिंग करून झाले, सिलिंग बांधून झालेलं आहे पूर्ण. हे पहा, पूर्ण पॅक सिलिंग केलेलं आहे बघा. हे पहा, हे पहा, लाईटचं पण व्यवस्था झालेली आहे सगळी. चालू करायचं राहिलेलं आहे फक्त. ब्रूडिंगचं काम आपलं जवळजवळ आता 80-90% झालेलं आहे आत्ता. हे पहा मित्रांनो, तुम्ही पण या पद्धतीची ब्रूडिंग करून पहा एकदा. आणि अशी जर ब्रूडिंग केली ना, तर माझ्या माहितीप्रमाणे मला तरी 100% रिझल्ट आहे ह्या ब्रूडिंगचा. हे पहा, पूर्ण पॅक सिलिंग करायचं पूर्ण. एवढं सिलिंग जर पॅक केलं आपण, तर काय होतंय, टेम्परेचर बरोबर मेंटेन होते. टेम्परेचर मेंटेन झालं, पक्ष्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. 100% तुमचा पक्षी चांगला बांधणार आहे त्याच्यामध्ये. तुमच्या पहिल्या 10 दिवसामध्येच तुमचा पक्षी बांधला तर तुमचा रिझल्ट आहे. आणि त्याचीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला. हे पहा, आणि आपलं काम तर 100% असं. हे पहा, संपूर्ण झालं आहे बघा. वरून सिलिंग पण बघा कसं आहे, पूर्ण छत तयार केलेलं आहे. हे पहा, आपला कोंडा पण आलेला आहे आता बघा. तूस आलेलं आहे आपलं हे पहा. आपण आता हे पूर्ण आहे ना, पूर्ण 7 गाळ्याचं ब्रूडिंग केलेलं आहे पक्ष्यांसाठी. पूर्ण 7 गाळ्यांचं केलेलं आहे. पहा, हे पहा, पाण्याची भांडी वगैरे सगळं ओके करून झालेलं आहे आत्ता. आपल्याला उद्या सकाळी पक्षी येतील किंवा आज संध्याकाळीच येतील, तर त्याच्यासाठी ही पूर्वतयारी झालेली आहे आपली सर्व.